मित्रहो, शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत आपल्या राजकारणातले. महाराष्ट्रातच नाही, अवघ्या देशाच्या राजकारणात सुद्धा शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व अबाधित आहे. प्रचंड अनुभव, प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्या राजकारणाचे डाव आजवर कधी कोणाला कळालेले नाहीत. म्हणजे शरद पवार यांनी ते कधी कळूही दिलेले नाहीत. ते लावलेले पहिलवान म्हणून त्यांची ख्याती आहे. राजकारणामध्ये त्यांनी टाकलेला डाव लक्षात यायला सुद्धा बराचसा काळ निघून गेलेला असतो. शरद पवार जे बोलतात ते कधी करीत नाहीत आणि जे करतात ते कधी बोलत नाहीत, ही तर त्यांची ख्याती आहे. सगळं काही घडून गेल्यावरच कळतं की हे सगळं काही शरद पवार यांनी घडवून आणलेलं आहे. अहो, अगदी 4 वर्षापूर्वीचं अलीकडच्याच राजकारणातलं बघायचं झालं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असं कुणाला कधी कल्पनेत सुद्धा वाटलेलं नव्हतं. परस्परांचे हाडवैरी असलेले काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र येतील असं स्वप्नात सुद्धा कधी कोणाला वाटलेलं नव्हतं. पण ते सुद्धा शरद पवार यांनीच घडवलं. त्यानंतर आता गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. अहो, काही नेत्यांच्या गाठीभेटीही झाल्या. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं वादळ आलं. पण आपल्या अनुभवी शैलीनं कमी शब्दामध्ये बोलून शरद पवार यांनी हे वादळ सुद्धा शांत केलं. अर्थात ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता सुद्धा असू शकते, कारण शरद पवार यांच्या राजकारणावर कोणाचाही विश्वास नाही असं इतिहास सुद्धा साक्षीला आहे. आणि हे सगळं घडत असताना शरद पवार विधान भवनामध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची बैठक झाली. या सगळ्या घडामोडीचं कारण जरी काही वेगळं सांगितलं गेलं असलं तरी सुद्धा शरद पवार यांचं राजकारण पाहता, त्यांच्या राजकारणाचा इतिहास पाहता या कारणावर लोकांचा विश्वास बसत नाही. पण हा विषय काही एवढ्या एका बैठकीपुरता थांबला नाही. शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये स्वतःहून गेले. दवाखान्यात उपचार घेत असलेले एकनाथ शिंदे तातडीनं त्यांच्या स्वागतालाही हजर झाले. एवढंच काय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक बैठक सुद्धा झाली. अहो, ज्यांनी शरद पवार यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला पाडलं, त्यांच्याच दालनामध्ये राष्ट्रवादीची बैठक होणं म्हणजे हे जरा सगळं अनैसर्गिक असं वाटून गेलं. पण यामुळं महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे अजिबात सहन नाही झालं. शरद पवार यांचा आदर ठेवून ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सकाळी बॉम्ब टाकला. शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय नेते आहेत, पण ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं त्या गद्दारांच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, यामुळं मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता घसरते, ती कमी होते. अशी राष्ट्रवादीला झोंबणारी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या दालनामध्ये बंद दारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची बैठकही घेतली. म्हणजे हे सगळं अगदी धक्कादायक आणि तेवढं आश्चर्यकारक सुद्धा आहे. आणि मग साहजिकच राजकारणामध्ये याची मोठी चर्चाही झाली. अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या. हो, संजय राऊत यांनी मात्र शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावलेली, कीड लावलेली आहे. त्यांच्याच दालनामध्ये शरद पवार यांना जागा सापडली का? अख्खं विधान भवन ओस पडलं होतं का? समोरच राष्ट्रवादी भवन आहे, वायवी प्रतिष्ठान आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही. आम्ही तेवढे सहिष्णू नाही आहोत आणि आमचं मन सुद्धा नक्कीच एवढं मोठं नाही. ज्यांचं मन मोठं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला काही ते मान्य नाही. आम्ही जर असतो ना तर आम्ही अजित पवार यांच्या दालनामध्ये आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती आणि
त्यांनी शरद पवार यांच्याशी बेईमानी केली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं. महाविकास आघाडीतल्या घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. शरद पवार हे गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्या या रोखठोक विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा नक्की पडलेला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सगळ्या घडामोडी, या सगळ्या घटना अगदी योगायोगानं घडून आल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीचं कारण सुद्धा या शशिकांत शिंदे यांनी पुढे केलेलं आहे. पण गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या घडामोडी आणि शरद पवार यांच्या गूढ राजकारणाचा इतिहास पाहता हे सगळं इतकं काही साधं सरळ असेल, वरवर एवढं काही सोपं असेल असं अजिबात कोणालाही वाटत नाही. अर्थात काही दिवसात यातलं रहस्य आपोआप समोर येणारच आहे. आपण ही पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.